तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आहे आपल्या व्हिलॉग चॅनलमध्ये. आणि साधारण 12 वाजलेत. आज म्हटलं थोडं एडिटिंगचं काम आहे ते कंप्लीट करायचं. सो बघूया काय होतं आहे. ही स्पेस तुम्ही बघितली नसेल. सो दिस इज माय एडिटिंग स्पेस. तर हा जो आपण काल अल्बम आणलेला त्याचं अल्बम दीड एक वर्षापूर्वीचा आहे. सिलेक्शन जे आहे ते डिसेंबरमध्ये केल्याने महिन्याभरामध्ये आपण अल्बम डिझाईन विथ प्रिंट करून आणलेला आहे. ही बॅग आहे त्यात मिळते ती. त्यानंतर हा अल्बम सो ह्याच्यामध्ये मेटॅलिक एम्बॉस पॅड आहेत. हे जे फ्रंट पॅड आहे ते स्पार्कल होते बघा. आतमध्ये हे पण मेटॅलिक आहे. वेल्वेट ह्याला पहिला आहे थोडा वेल्वेट. आणि हे ग्लॉसीमधलं हाय ग्लॉसी जे हे हळदीचे आपण फॅमिली फोटोज जे आहे ते सुरुवातीला घेत होते. त्यानंतर हळदीचा टोटली प्रोग्राम असतो, हळदीचे विधी वगैरे. हा आपला मित्र प्रतीक त्याचा अल्बम आहे. हे ग्रुप फोटोज वगैरे 12x36 अल्बम. आणि हे वेडिंगचं इथून सुरुवात होते पेज. हळद संपल्यानंतर वेडिंगचं पेज. वेडिंगमध्ये हे पेजेस आहेत. असं हॉलची एंट्री वगैरे असते ते फोटोज आहेत. त्यानंतर नवऱ्याला आतमध्ये घेतानाचे फोटोज. आणि हे विधी मंगळसूत्र घालतानाचे फोटोज आहेत. मग हे क्रिएटिव्ह फोटोज कॅन्डिड फोटोग्राफीमध्ये सगळे मिक्स पोर्ट्रेट आहे तिथे. सो हे काही पोर्ट्रेट जे आहे म्हणजे सिलेक्शनलाच भरपूर वेळ जातो अल्बममध्ये. सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे फोटोजचं. सिलेक्ट केल्यानंतर जर फोटोज जर व्यवस्थित असतील, मोजकेच फोटो त्यांनी हवे ते दिले तर अल्बम खूप छान होतो. बघा, जेवढे फोटो कमी आहेत पोर्ट्रेट आहेत ते छान वाटतात अल्बममध्ये. हे पेज तसं आहे. एक पूर्ण कमी फोटोज पोर्ट्रेट्स आहेत त्यामुळे छान वाटतं बघायला. मिक्सिंग पण छान झालेलं आहे. हे बघा, हे एक आहे तसं फोटो. रिसेप्शनचे फोटो असेच लावावे लागतात. जरा जास्त फोटोज आपल्याला ॲडजस्ट करायचे असतात त्याच्यामुळे तो, किंवा एखादा मोठा फोटो लावू शकतो ग्रुप फोटो. ते सिलेक्शनवर मॅटर करतं. सिलेक्ट जर व्यवस्थित केला तर अल्बम बेस्ट ऑफ बेस्ट होऊ शकतो. सोबत अजून कोणत्या गोष्टी मिळाल्यात तर आपल्याकडे आहे एक छोटा अल्बम असतो, दाखवतो मला. त्याचंच एक स्मॉल व्हर्जन जे तुम्ही बघू शकता. त्याची पण क्वालिटी चांगली आहे. त्याच्यामध्ये सेम फोटोज, सेम पेजेस. 2026चा कॅलेंडर आहे. हा पण छान आहे. काही फोटोज त्यातले मिक्स करून जानेवारी असे फोटोज आहेत सगळ्यात. जे फोटोग्राफीमध्ये असं आहे की माझ्याकडे पॅकेजेस जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा फोटोग्राफीचे सॉफ्ट कॉपीज आहे ते देतो. म्हणजे तुम्ही सॉफ्ट कॉपीज ओरिजिनल घेतल्यामुळे कधी अल्बम करू शकता. 2 वर्षांनी, 3 वर्षांनी करा, वर्षभराने करा किंवा 2 महिन्यांनी करा. म्हणजे पाहिजे तेव्हा अल्बम तुम्हाला करता येतो. असं नाही की बाबा वाटलं जातं की फोटोग्राफी म्हणजे अल्बमच, असं नाही आहे. सॉफ्ट कॉपीज पण मॅटर करतात. तुम्ही अल्बम नंतरही बनवून घेऊ शकता पाहिजे तेव्हा. फक्त सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. कारण फोटोग्राफीचं अल्बम जे राहतात ते सिलेक्शनमुळे राहतात. आणि कस्टमरने जर सिलेक्शन केलं, व्यवस्थित सिलेक्ट करून अल्बम दिले, 200 किंवा 150 किंवा 300 असतील, 300, 350, तर अल्बम फास्ट होतो 15-20 दिवसात किंवा जास्तीत जास्त महिन्याभरात अल्बम. हा आमचा डिलिव्हरी मॅन. आणि तर आम्ही अल्बमची डिलिव्हरी करून येतोय. येतो येतो. ओके, मी गाडीचा आवाज बघून आलो. ओके, जेवला तो? नाही, वेळ आहे 2 वाजता. तुम्ही बघू शकतात अतुल बोंद्रे यांचा चष्मा नंबरचा. आणि त्याच्यावरती त्यांनी जे वेअर केलं आहे ते ब्राऊनवालं. ब्लॅकवालं एकदम भारी वाटतं. ते ब्राऊनवालं थोडंसं त्याच्या म्हणजे सेकंड ब्राऊन म्हणजे ऑरेंजिश सनसेट टाईप दिसतं. बाहेर उन्हात वगैरे भारी वाटतं. आणि तो कसला आहे? तो कसली कंपनी? हा, कंपनी 1 मिनिट. हसलर एडिशन आहे लेन्स कार्डचं. पण हा, लेन्स कार्ड म्हणजे कम्फर्टेबल एक आहे. आणि लुक पण तुम्ही बघू शकता. लुक पूर्ण रायडर लुक आहे जो आम्ही ज्याच्यासाठी बनलेलो आहोत. ते लॉलीपॉप खाएगा काय का स्ट्रॉबेरी का
इसको दे दो, इसको Watermelon का। इसको इसको मुझे दे दो। अथर्व काय खाणार? जलेबी खाना। फ्रेश फ्रेश जिलेबी भैया भैया फ्रेश जलेबी दे दो। ये लो जलेबी खा लो, एक टेस्ट के लिए आपको। पैक करो पैक करो. कितना? पाव किलो भैया? पाव किलो पाव किलो. पाव किलो। तर आम्ही इथे ड्रायव्हर चेंज केलेला आहे. अगोदरच गेअर शिफ्ट केलेला आहे आणि ब्रेकवर गाडी कंट्रोल करतोय. जे पूर्णपणे चुकीचं आहे. न्यू ड्रायव्हर शिकतोय. आता बंद पडाय. बंद पडेल. गटरात भाई गटरात जाणार होते आता. तर थोडीशी टी व्ही बघून आज आपण एडिटिंगच करणार आहोत. सो तर आज थोडं एडिटिंगमध्येच गेला आहे दिवस. चलो पुन्हा आता थोडा आराम करून पुन्हा एडिटिंग. त्या दिवशी आपण एक प्रोग्राम केला ज्यामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा होता. तो आपण प्रीमियर प्रोला एडिट करतोय. थोडा ह्या पुस्तक प्रकाशनमध्ये आपण काही स्पीचेस होते आणि थोडा सिनेमॅटिक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो बघूया कसा होतो आहे काय होतं ते. तो आज सिक्वेन्स म्हणजे व्हिडिओ एडिटिंगबद्दल सांगायचं झालं तर पहिला आपण सॉन्ग सिलेक्शन किंवा बॅकग्राऊंड म्युझिक जे लागणार ते स्पीचेस असतील तर ते बॅकग्राऊंड म्युझिक थोडं कमी करून व्हॉईस जो आहे तो ठेवावा लागतो. सो आज जे आहे तो सिक्वेन्स लावून घेणार प्रत्येक व्हिडिओत जे आहे ते आणि त्याच्यानंतर मग कटिंग होणार आहे. सो चलो. तर अशा टाईपच्या व्हिडिओजमध्ये थोडे स्पीचेस जे आहेत ते कट करावे लागतात. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला स्पीचबद्दल पण माहिती पाहिजे की कोणता पार्ट घ्यायचा कोणता पार्ट कट करायचा. म्हणजे फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर सिनेमॅटिक एडिटर जो आहे त्याला भरपूर गोष्टी म्हणजे ऑल फील्ड रिलेटेड माहिती पाहिजे तर तो एक चांगल्या प्रकारे एडिटिंग करू शकतो. काही सुंदर स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये. आपण त्यांच्या समान व्हावे असं सापडे बोलत आहे. सिक्वेन्स जो आहे तो कम्प्लीट झाला आहे. स्टडी चालू आहे. स्टडी फोकस. कसला स्टडी? भूमिती. ओके ठीक आहे. आजचं आपलं एडिटिंगचं काम थोडं आपण त्या लेवलपर्यंत कंप्लीट केलेलं आहे आणि काही फोटोज आपण इन्स्टावर टाकलेले आहेत ते दाखवतो मी तुम्हाला. तर हे आपलं इन्स्टाला पेज आहे. सो ह्याच्यावर आपण जे कंटेंट आहे म्हणजे फोटोग्राफीचं कंटेंट जे आहे ते यावर टाकतो. हे काही हल्लीत शूट केलेले फोटोज आहेत. सो मी ह्या इन्स्टा पेजला ग्लॅमलेन्स द फोटोग्राफी डेस्टिनेशन याला नक्की फॉलो करा आणि जे फोटोशूट्स आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. व्हिडिओज पण असतील, रील्स व्हिडिओज. चलो बाय बाय. तर आपण बांद्यामध्ये आलेलो. थोडं खरेदी करायची होती. अथर्वची वह्या पेन वगैरे काय काय घ्यायचं होतं ते घेतलं आम्ही. तुम्हाला दिसत आहे अथर्व बोंद्रे. हे काय जाऊन दिला? काही जाऊन दिलं रे. सांग काही जाऊन दिलं बाजारात काय बघून सांग. व्लॉग मध्ये दिसतले तू. अजून नाही सरळ बोलायचं व्यवस्थित. आणि मारुती बाप्पाक जाऊन येलो. हां सांग रे. आज शनिवार त्याच्यामुळे काय केलं आहे? मारुती बाप्पाक जाऊन येलो. जय श्रीराम म्हटलं. हा ऑरिओ खातो ऑरिओ.
ऑडिओ चांगला की वाईट कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे आजचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो इथेच संपवतो आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, मेन म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून व्हिडिओज जे आहे ते आपल्या चॅनलला येतील. सो बाय बाय.